मित्रांनो, 5 इयर सीईटीच्या विद्यार्थ्यांसाठी आपण लीगल ॲप्टिट्यूड आणि लीगल रिझनिंग या विषयाची एमसीक्यू सिरीज सुरू केली आहे आणि या सिरीजमध्ये आपण या सब्जेक्टमधल्या प्रत्येक टॉपिकवरती एमसीक्यू डिस्कस करणार आहोत. आणि विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही ही सिरीज पूर्ण फॉलो केली तर याच सिरीजमधून मॅक्सिमम क्वेश्चन्स तुमच्या सीईटीला विचारले जाऊ शकतात. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. मित्रांनो, जसं की आपल्याला माहिती आहे, सीईटीला आता खूपच कमी दिवस शिल्लक आहेत आणि या कमी दिवसामध्ये एक फायनल प्रिपरेशन या सीईटीचं करण्यासाठी ग्लोबल ऑनलाईनची टेस्ट सिरीज सुरू करण्यात आलेली आहे. या टेस्ट सिरीजमध्ये फुल सिलेबस टेस्ट तुम्हाला दिल्या जातील. 50 पेक्षा अधिक मॉक टेस्ट तिथे अवेलेबल असतील. तसेच सर्व प्रश्न जे या टेस्ट सिरीज मध्ये तुम्हाला मिळणार आहेत ते उत्तरासहित आणि नवीन परीक्षा पॅटर्न नुसार या टेस्ट तुम्हाला दिल्या जाणार आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, जसं की आपल्याला माहिती आहे, या परीक्षेमध्ये आपल्याला फक्त 120 मिनिटांचा कालावधी असतो आणि 120 मिनिटांमध्ये आपल्याला संपूर्ण पेपर सॉल्व्ह करावा लागतो. आणि यासाठीच आपलं टाइम मॅनेजमेंटची प्रॅक्टिस करण्यासाठी आणि आपला स्पीड बिल्ड करण्यासाठी दिलेल्या नंबरवरती आजच कॉन्टॅक्ट करा आणि ही टेस्ट सिरीज जॉईन करून आपल्या सीईटीचं प्रिपरेशन करा. तर सुरू करूया आजच्या प्रश्नांना. अकॉर्डिंग टू द आर्टिकल 79, द पार्लमेंट ऑफ इंडिया कन्सिस्ट ऑफ विच ऑफ द फॉलोइंग. कलम 79 नुसार भारतीय संसदेमध्ये खालीलपैकी कोणाचा समावेश होतो? तर भारतीय संसदेची निर्मिती राष्ट्रपती, राज्यसभा आणि लोकसभा यांना मिळून होते. म्हणून ऑप्शन बी, प्रेसिडेंट, राज्यसभा अँड लोकसभा, राष्ट्रपती, राज्यसभा आणि लोकसभा हे याचं योग्य उत्तर आहे. व्हॉट इज द करंट इलेक्टेड स्ट्रेंथ ऑफ द लोकसभा. लोकसभेची सध्याची निवडून आलेल्या सदस्यांची संख्या किती आहे? तर सध्या लोकसभेची निवडून आलेली सदस्यांची संख्या ही 543 आहे. त्यामुळे ऑप्शन डी याचं योग्य उत्तर आहे. हु इज द फर्स्ट स्पीकर ऑफ अ लोकसभा. लोकसभेचे पहिले सभापती कोण होते? तर गणेश वासुदेव मावळणकर हे स्वतंत्र भारताच्या लोकसभेचे पहिले सभापती होते. त्यामुळे जी व्ही मावळणकर, ऑप्शन ए याचं योग्य उत्तर आहे. द राज्यसभा इज परमनंट बॉडी अँड इट्स मेंबर आर इलेक्टेड फॉर अ टर्म ऑफ. राज्यसभा हे कायमस्वरूपी सभागृह असून त्याच्या सदस्यांचा कार्यकाळ किती असतो? तर राज्यसभेचे विसर्जन होत नाही, परंतु प्रत्येक सदस्याचा कार्यकाळ हा 6 वर्षांचा असतो आणि 1/3 सदस्य दर 2 वर्षांनी निवृत्त होतात. त्यामुळे ऑप्शन सी, 6 इयर्स, 6 वर्ष याचं योग्य उत्तर आहे. व्हॉट इज द मिनिमम एज रिक्वायर्ड टू बिकम अ मेंबर ऑफ अ राज्यसभा. राज्यसभेचा सदस्य होण्यासाठी किमान वयोमर्यादा किती आवश्यक आहे? तर लोकसभेसाठी किमान 25 वर्ष, तर राज्यसभेसाठी किमान 30 वर्ष पूर्ण असणे आवश्यक आहे. त्यामुळे ऑप्शन बी, 30 वर्ष हे याचं योग्य उत्तर आहे. हु इज द एक्स ऑफिशियो चेअरमन ऑफ राज्यसभा. राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष कोण असतात? तर भारताचे उपराष्ट्रपती हे राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष म्हणून काम पाहतात. म्हणून ऑप्शन सी, द व्हाईस प्रेसिडेंट ऑफ इंडिया, भारताचे उपराष्ट्रपती याचं योग्य उत्तर आहे. How many members are nominated by the president to the Rajya Sabha for their expertise in art, literature, etc. कला, साहित्य इत्यादी क्षेत्रातील तज्ज्ञ म्हणून राष्ट्रपती राज्यसभेवर किती सदस्यांची नियुक्ती करतात? तर राष्ट्रपती साहित्य, विज्ञान, कला आणि समाजसेवा या क्षेत्रातील 12 मान्यवरांची राज्यसभेवरती नियुक्ती करतात. म्हणून ऑप्शन डी, 12 मेंबर्स, 12 सदस्य याचं योग्य उत्तर आहे. Under which amendment was the provision for 2 nominated Anglo-Indians in Lok Sabha abolished? कोणत्या घटनादुरुस्तीने लोकसभेतील 2 अँग्लो इंडियन सदस्यांचे नामनिर्देशन रद्द करण्यात आले आहे? तर 2020च्या 104व्या घटनादुरुस्तीने अँग्लो इंडियन समुदायासाठी आरक्षित जागांची तरतूद पुढे न वाढवता ती रद्द केली आहे. म्हणून ऑप्शन बी, 104th अमेंडमेंट, 104वी घटनादुरुस्ती. Who decides the disqualification of a member on a grounds of a defection? पक्षांतरबंदी कायद्याअंतर्गत सदस्याच्या अपात्रतेचा निर्णय कोण घेतो? तर 10व्या अनुसूचीनुसार पक्षांतराच्या कारणास्तव अपात्रतेचा निर्णय लोकसभेत सभापती आणि राज्यसभेत अध्यक्ष घेतात. म्हणून ऑप्शन सी, द प्रेसाइडिंग ऑफिसर ऑफ अ हाऊस, सभागृहाचे पीठासीन अधिकारी. The gap between two sessions of a parliament cannot exceed how many months? संसदेच्या 2 अधिवेशनामधील अंतर किती महिन्यांपेक्षा जास्त नसावे?
तर कलम 85 नुसार संसदेच्या 2 सत्रामध्ये 6 महिन्यापेक्षा जास्त काळ असू शकत नाही, म्हणून ऑप्शन बी 6 मंथ 6 महिने याचं योग्य उत्तर आहे. व्हॉट इज द कोरम रिक्वायर्ड टू कंडक्ट बिझनेस इन आयदर हाऊस ऑफ पार्लमेंट? संसदेचे कामकाज चालवण्यासाठी आवश्यक असलेली कोरम म्हणजेच किमान उपस्थिती किती आहे? तर सभागृहाचे कामकाज सुरू करण्यासाठी किमान 10% सदस्यांची उपस्थिती अनिवार्य असते. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए 1/10 ऑफ अ टोटल मेंबरशिप, एकूण सदस्य संख्येच्या 1 अ मनी बिल कॅन बी इंट्रोड्यूस्ड ओनली इन विच हाऊस? धनविधेयक म्हणजेच मनी बिल केवळ कोणत्या सभागृहात मांडले जाऊ शकते? तर कलम 110 नुसार धनविधेयक केवळ लोकसभेतच मांडता येते, राज्यसभेला त्यावर मर्यादित अधिकार आहेत, म्हणून ऑप्शन सी लोकसभा याचं योग्य उत्तर आहे. Who presided over a joint seating of the two houses of parliament as per Article 108? संसदेच्या दोन्ही सभागृहांच्या संयुक्त बैठकीचे अध्यक्षपद कोण भूषवतात? तर जेव्हा दोन्ही सभागृहात डेडलॉक निर्माण होतो तेव्हा बोलावलेल्या संयुक्त बैठकीचे अध्यक्षपद लोकसभेचे सभापती भूषवतात, म्हणून ऑप्शन डी द स्पीकर ऑफ लोकसभा, लोकसभेचे सभापती याचं योग्य उत्तर आहे. राज्यसभा कॅन डिले अ मनी बिल फॉर अ मॅक्सिमम पीरियड ऑफ? राज्यसभा धनविधेयक जास्तीत जास्त किती काळासाठी रोखून धरू शकते? धनविधेयकांच्या बाबतीत राज्यसभेला फक्त 14 दिवसांच्या आत आपल्या शिफारसींसह ते परत करावे लागतात, म्हणून ऑप्शन बी 14 डेज 14 दिवस याचं योग्य उत्तर आहे. The annual financial statement mentioned in Article 112 is a popularly known as कलम 112 मध्ये उल्लेखिलेल्या वार्षिक वित्तीय विवरणाला लोकप्रिय भाषेमध्ये काय म्हणतात? तर संविधानामध्ये बजेट हा शब्द नाही, त्याऐवजी कलम 112 अंतर्गत त्याला वार्षिक वित्तीय विवरण असे संबोधले जाते. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे द बजेट, अर्थसंकल्प किंवा बजेट. Who is the permanent administrative head of the secretariat of each house? सभागृहाच्या सचिवालयाचा कायमस्वरूपी प्रशासकीय प्रमुख कोण असतो? तर कलम 98 नुसार प्रत्येक सभागृहाचे स्वतःचे सचिवालय असते, ज्याचा प्रमुख महासचिव सेक्रेटरी जनरल असतो, म्हणून ऑप्शन बी सेक्रेटरी जनरल महासचिव याचं योग्य उत्तर आहे. द 52nd अमेंडमेंट ऑफ 1985 इज रिलेटेड टू विच ऑफ द फॉलोइंग? 1985 ची 52वी घटनादुरुस्ती खालीलपैकी कशाशी संबंधित आहे? तर 52व्या घटनादुरुस्तीने पक्षांतर बंदी कायदा आणण्यासाठी संविधानात 10वी अनुसूची जोडली आहे, म्हणून ऑप्शन सी अँटी डिफेक्शन लॉ, पक्षांतर बंदी कायदा याचं योग्य उत्तर आहे. हु इज द करंट स्पीकर ऑफ 18th लोकसभा? 18व्या लोकसभेचे सध्याचे सभापती कोण आहेत? तर 2024च्या निवडणुकीनंतर ओम बिर्ला यांची पुन्हा एकदा लोकसभेच्या सभापतीपदी निवड झाली आहे, म्हणून ऑप्शन ए ओम बिर्ला याचं योग्य उत्तर आहे. टू whom डज द स्पीकर ऑफ द लोकसभा ॲड्रेस देअर रेझिग्नेशन लेटर? लोकसभेचे सभापती आपला राजीनामा कोणाकडे सोपवतात? तर सभापती आपला राजीनामा उपसभापतींना देतात आणि उपसभापती आपला राजीनामा सभापतींना देतात. त्यामुळे ऑप्शन सी द डेप्युटी स्पीकर ऑफ लोकसभा, लोकसभेचे उपसभापती याचं योग्य उत्तर आहे. विच आर्टिकल ऑथरायझेस द प्रेसिडेंट टू समन अ जॉईंट सीटिंग ऑफ अ पार्लमेंट? कोणते कलम राष्ट्रपतींना संसदेची संयुक्त बैठक बोलवण्याचा अधिकार देते? तर जेव्हा सामान्य विधेयकावर दोन्ही सभागृहांचे एकमत होत नाही तेव्हा कलम 108 अंतर्गत संयुक्त बैठक बोलवली जाते, म्हणून ऑप्शन बी आर्टिकल 108 कलम 108 याचं योग्य उत्तर आहे. तर अशा पद्धतीने आपण काही महत्त्वाचे MCQ आजच्या या व्हिडिओमध्ये डिस्कस केलेले आहेत. सोबतच या MCQची डिटेल उत्तरं सुद्धा पाहिलेली आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, सीईटीला आता खूप कमी वेळ शिल्लक आहे आणि या कमी वेळामध्ये या सीईटीचं प्रिपरेशन करण्यासाठी ग्लोबल ऑनलाईनची टेस्ट सिरीज जॉईन करायला विसरू नका. कारण या टेस्ट सिरीजमध्ये तुम्हाला 50 पेक्षा अधिक मॉक टेस्ट दिल्या जाणार आहेत. याच्यामध्ये फुल सिलेबस टेस्ट सुद्धा इन्क्लुडेड आहेत. तसेच सर्व प्रश्न हे उत्तरासहित असून परीक्षा पॅटर्न नुसार या मॉक टेस्ट तुम्हाला दिल्या जाणार आहे. तर लवकरात लवकर ही टेस्ट सिरीज जॉईन करा आणि आपल्या सीईटीचं प्रिपरेशन सुरू करा. सोबतच विद्यार्थी मित्रांनो, ग्लोबल ऑनलाईन पब्लिकेशनची बुक आता Amazon वरती आणि तुमच्या जवळच्या पुस्तक विक्रेत्याकडे अवेलेबल आहेत.
आणि या बुक मध्ये संपूर्ण सिलेबस कव्हर केलेला असून सोबतच विद्यार्थी मित्रांनो प्रश्नसंचामध्ये तुम्हाला 2600 पेक्षा अधिक प्रश्न इथे प्रॅक्टिससाठी दिलेले आहेत. त्यामध्ये तुम्हाला मागील वर्षाचे ऍक्च्युअल PYQ सुद्धा मिळणार आहेत आणि थिअरीच्या बुक मध्ये सर्व सिलेबस इथे कव्हर केला जाणार आहे. तर डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या लिंक वरती जाऊन आजच हे बुक ऑर्डर करा किंवा तुमच्या जवळच्या पुस्तक विक्रेत्याकडे याची चौकशी करा. तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा, ग्लोबल ऑनलाईनला सबस्क्राईब करा. सोबतच विद्यार्थी मित्रांनो एक्झामचं प्रिपरेशन आता तरी सुरू करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.